उत्तरेला कोसल नावाचं एक महाजनपद आहे. त्या कोसलचा एक राजा आहे, कोसल नरेश प्रसेनजित नावाचा. आणि त्या प्रसेनजित नावाचा एक तो जो काही राजा आहे, त्याच्या राज्यामध्ये किंवा त्याच्या काही आसपासचे जे काही राज्य आहेत आणि मुख्यतः तो काही कोसल जो काही प्रदेश आहे, त्या प्रदेशामध्ये एका व्यक्तीने खूप धुमाकूळ घातला होता बघा. तो व्यक्ती होता अंगुलीमाल नावाचा. आता हा अंगुलीमाल नावाचा व्यक्ती कोण आहे? तर हा अंगुलीमाल नावाचा व्यक्ती आहे की त्याची एक मानसिकता अशी निर्माण झालेली आहे की त्याला त्याचे जे काही कोणताही व्यक्ती जर त्याला कोणी भेटला तर तो त्याचे हाताची अंगठी त्याला जे काही बोट आहेत हाताचे तो तोडत असे किंवा कापत असे. आणि त्या एका व्यक्तीचे जे काही एक बोट आहे ते एक बोट त्याच्या जे काही गळ्यातली जी काही माळ आहे त्या गळ्यामध्ये तो समाविष्ट करत असे. म्हणजे अशी गळ्यांची माळ, सॉरी, त्या जे काही बोटांची माळ तो अशी निर्माण करून तो त्याच्या अंगामध्ये किंवा गाळ्यामध्ये तो घालून फिरत होता. आता त्याचे एक महत्वाचे म्हणजे काय, त्याला एक महत्व असं की त्याला 100 जणांचे जे काही बोट आहेत त्या बोटांची एक माळ त्याच्या गळ्यात त्याला घालायची अशी एक तरी लक्ष ठरवलं होतं. आणि एक महत्वाचं म्हणजे काय की राजा प्रसेनजित हा तथागत भगवान गौतम बुद्धांकडे गेला आणि सांगितलं की बुद्ध, की मला तुम्ही काहीतरी मदत करा. हा जो काही अंगुलीमाल नावाचा व्यक्ती आहे त्यामुळे माझं राज्य खूप उद्ध्वस्त तो करत आहे. अख्खे गावची गाव, जे महानगरचे महानगर हे एका जागेवरून किंवा त्यांच्या जागेवरून हे पलायन करत आहेत किंवा त्या जागेवरून उठून ते दुसरीकडे स्थायिक होत आहेत. कशामुळे? तर या अंगुलीमालच्या त्या दहशतीमुळे. आणि याच्यावर तुम्ही काहीतरी उपाय करा. तर मग साहजिकच गौतम बुद्धांनी सांगितलं की मी त्याच्यावर काय उपाय करू शकतो. मग गौतम बुद्धांनी सांगितलं की मी त्याला भेटू शकतो आणि भेटून त्याला मी काहीतरी गोष्टी सांगेल. मग राजा प्रसेनजितने त्याला राजा प्रसेनजितने देखील बुद्धांना सांगितलंय की तुम्ही देखील त्या अंगुलीमालकडे जाऊ नका, अन्यथा ते तुमचे देखील बोट कापून तो त्याच्या गळ्यामध्ये घालेल. कारण एक महत्वाचं म्हणजे काय, त्याचे जवळजवळ 99 जण त्याने मारल्यानंतर, बोट तोडल्यानंतर त्या 99 जे काही बोट आहेत, बोटांची माळ आहे त्याची ती निर्माण झाली होती. आणि त्यानंतर एक 100वी माळ घेण्यासाठी, 100व बोट त्यामध्ये टाकण्यासाठी त्याला 100वा व्यक्ती मिळत नव्हता. आणि मग मिळत नसल्यामुळे त्याच्या आईला देखील त्याची भीती वाटावी लागली की ती 100वी व्यक्ती मीच असू शकते की काय, असं त्याच्या स्वतःच्या आईला भीती वाटत होती. पण त्यानंतर मग काय झालं, तथागत भगवान गौतम बुद्ध त्या जंगलाकडे गेले आणि गेल्यानंतर मग त्या जंगलामध्ये आतमध्ये शिरल्यानंतर जो काही अंगुलीमाल आहे तो गौतम बुद्धांच्या पाठीमागे आला आणि पाठीमागून गौतम बुद्धांना आवाज दिला की तू तू थांब म्हणून. आणि मग थांब म्हणून म्हणल्यानंतर मग काय केलं, गौतम बुद्धांनी थांबले नाहीत तर फक्त एकदा मागे वळून पाहिल्यानंतर गौतम बुद्ध तिथून थोडस पळू लागले. थोडस पळल्यानंतर, आता ते काही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत नव्हते तर त्याला एक जाणीव करून देण्यासाठी मग थोडस पळत गेले. आणि पळत गेल्यानंतर ज्यावेळेस तो थकला आणि थकल्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्ध त्या ठिकाणी थांबले. आणि थांबल्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्धांचं ते तेजच, जे ज्ञानाचं तेज आहे, जे ज्ञानप्राप्तीचं जे तेज त्यांना मिळालेलं होतं, त्या तेजानेच त्यांच्याकडे, त्या अंगुलीमालकडे तथागतांनी पाहिलं. आणि ते तेज पाहूनच त्यांचा जो शांतीचा मार्ग आहे, त्यांचं जे शांत वृत्ती आहे, त्यांची जी माया, करुणा, प्रेम आहे तेच पाहून किंवा त्यांची जी वाणी आहे ती ऐकूनच अंगुलीमाल त्यांच्या त्या शांतीच्या मार्गाकडे नतमस्तक झाला, करुणाकडे नतमस्तक झाला, त्या प्रेमाकडे नतमस्तक झाला. आणि तथागत भगवान गौतम बुद्धाला त्यांनी विनंती केली की मला देखील तुमच्या भिक्खू संघामध्ये यायचं आहे. आणि त्यानंतर मग तथागतांनी त्याला आज्ञा दिली किंवा त्याला परवानगी दिली की तू आमच्या भिक्खू संघामध्ये येऊ शकतोस. आता एक भिक्खू संघामध्ये येण्यासाठी त्या काळी काही एक नियम होते बघा. आता ते नियम म्हणजे कोणते, तर अंगावरची काही डोक्यावर जे केस आहेत ते केस म्हणजे पूर्णतः कापावे लागत असेल, दाढी असेल, जे काही मिशी असेल ते देखील काढावे लागत असेल. हा एक नियम होता एक भिक्खू संघाचा. म्हणजे काय, आता एक एक खूप साधा आणि सोपा अर्थ म्हणजे काय, जर डोक्यावर केस वगैरे असतील तर तेवढ्याच आपण व्यवस्थितपणे चांगलं करण्यासाठी, म्हणजे अजून एक एक वेगळी भावना आपल्या मनात निर्माण होणार आहे. म्हणून कोणत्याही भावना जी काही ज्या भावनेपासून वल्गना निर्माण होणार आहे ती भावनापासून
निर्माण न होण्यासाठी हे सगळे एक नियम, एक मूलभूत नियम असायचे. मग जो काही अंगुलीमाल आहे तो अंगुलीमाल भिक्खू संघात गेला आणि त्यानंतर त्याला त्याचे केस डोक्यावरचे काढण्यात आले आणि त्याला जो भिक्खू संघाचं जे काही चिवर आहे ते चिवर ते त्याला परिधान करण्यात आलं. आणि परिधान केल्यानंतर मग एकदा जे काही राजा प्रसेनजित जे आहेत ते आले आणि त्या ठिकाणी मग गौतम बुद्धाकडे ज्यावेळेस प्रसेनजितनी सांगितलं की खूप दिवस झालं अंगुलीमाल हा माझ्या कोणत्याच प्रजेला त्रास देत नाही, कोणत्याच गावाला त्रास देत नाही आणि त्याला नक्कीच कोणत्या तरी त्या जंगलामधल्याच एखाद्या वाघाने किंवा सिंहाने त्याला खाल्लं असेल किंवा त्याला मारलं असेल असं तो प्रसेनजित म्हणू लागला. तर मग तथागत त्याला त्या राजा प्रसेनजितला म्हणाले की नाही, अंगुलीमाल अजूनही जिवंत आहे. आणि तो कुठे आहे तर अंगुलीमालला समोर घेतात आणि म्हणतात की हा आहे अंगुलीमाल. मग साहजिकच राजा प्रसेनजितने त्याला तर तशा अवस्थेत पाहिल्यानंतर राजा प्रसेनजित देखील एक गोंधळात पडले की हा अंगुलीमाल कसा असू शकतो. तर मग तथागतांनी राजा प्रसेनजितला सांगितलं की हाच अंगुलीमाल आहे आणि मी याच्या सोबत भेटल्यानंतर याला देखील भिक्खू संघात यायचा आहे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि मी त्याला परवानगी दिली आणि तो भिक्खू संघात येऊन तो प्रजेमध्ये जाऊन धम्म सांगत आहे असं तथागत भगवान गौतम बुद्ध सांगितले. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे काय, अजून एक तथागत भगवान गौतम बुद्धाची एक सिद्धता याच्यामध्ये प्राप्त झाली, सिद्धता निर्माण झाली. ती सिद्धता म्हणजे काय, ती शांतीची सिद्धता, ती प्रेमाची शांतता, ती प्रेमाची सिद्धता, त्या करुणेची सिद्धता ही प्राप्त झाली. आणि ती गोष्ट ही जी काही अंगुलीमालाची जी काही गोष्ट आहे ती अजरामर झाली. म्हणजेच तथागत भगवान गौतम बुद्धांची जी काही वाणी आहे ती अजरामर झाली. तर ही अशी अंगुलीमालच्या संबंधीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांची ही कथा अतिशय महत्वाची, जी आपल्याला आजही शांत राहण्यासाठी किंवा आपल्याला प्रेम, करुणा, दया ह्या जी काही भावना आहेत त्या निर्माण करण्यासाठी आजही आपल्याला भाग पाडते.